ताईमाई अक्का विचार करा पक्का निवडणूक प्रचाराला दिल्या जाणाऱ्या या हाकेचं रूपांतरण प्रत्यक्ष मतांमध्ये करण्यासाठी सर्वच पक्षांनी यंदा मोठ्या प्रमाणावर महिला कार्ड खेळले. नगरसेवक पदासाठी 50% महिला आरक्षण लागू असलं तरी सर्वसाधारण गटातही अनेक ठिकाणी महिला उमेदवारांना थेट मैदानात उतरवण्यात आले. परिणामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या 641 उमेदवारांपैकी महिला उमेदवारांची संख्या 295च्या घरात पोहोचली. सत्तेच्या गणितात महिला उमेदवार आणि मतदार किंगमेकरची भूमिका आता बजावणार आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये राजकारण बदलले. सत्तेच्या सारीपाटामध्ये महिलांना 50% आरक्षण मिळाल्यामुळे स्थानिक संस्थांमध्ये रणरागिणींचा आवाज भक्कम झालाय. ठाणे महापालिकाही त्यासाठी अपवाद नाही. किंबहुना 2017मध्ये झालेल्या निवडणुकीत 131 पैकी तब्बल 70 महिला नगरसेविका निवडून आल्या होत्या. आरक्षणानुसार 66 जागा महिलांसाठी राखीव होत्या. पुरुषांपेक्षा जास्त जागांवर महिलांनी विजय मिळवला होता. विशेष म्हणजे 67 नगरसेवक निवडून आणून एखादी सत्ता मिळवणाऱ्या शिवसेनेतही 36 नगरसेविका निवडून आल्या होत्या. भाजपाच्या 12, राष्ट्रवादीच्या 20, काँग्रेसच्या 2 नगरसेविकांचा समावेश होता. महापौरपद महिलेसाठी आरक्षित झाल्यानंतर पालिकेच्या सभागृहात खऱ्या अर्थानं महिला राज अनुभवायला मिळालं. आता त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होण्याच्या मार्गावर आहे. ठाणे महापालिकेच्या 33 प्रभागातील 131 नगरसेवक पदांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. त्यामध्ये 66 जागा या महिलांसाठी राखीव आहेत. यंदाच्या निवडणुकीत सुमारे 641 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी 6 नगरसेवक आधीच बिनविरोध निवडून आलेत. त्यामध्ये 4 महिला उमेदवारांचा समावेश आहे. त्यामुळे विजयाचं खातं महिला उमेदवारांनी उघडलंय. एकूण उमेदवारांमध्ये महिलांची संख्या यावेळेला लक्षणीय असल्याचं दिसते. आरक्षित जागांवर बहुतेक सर्वच पक्षांनी आपले महिला उमेदवार दिलेत, पण सर्वसाधारण गटातही महिला कार्ड खेळल्याचं दिसतंय. दुसरीकडे MIM, बसप, सप, वंचित या पक्षासह अपक्ष महिला उमेदवारांची संख्या यावेळेला लक्षणीय आहे. 100च्या घरात महिला उमेदवार सर्वच प्रभागांमध्ये उतरले आहेत. त्यामुळे यंदाच्या पालिका निवडणुकीत महिलांचाच बोलबाला दिसून येतोय.